हर्सुल कारागृहातून नुकताच जामिनावर सुटलेल्या कुख्यात गुंड फैसल उर्फ तेजा याने मैत्रिणीवर गोळीबार केल्याची घटना घडली। त्यानंतर इन कॅमेरा मी आणखीन 2-3 मुलींना मारणार आहे अशी धमकी देखील त्याने दिली होती। गुंडांची वाढत जाणारी दहशत कमी व्हावी आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी फैसल उर्फ तेजाची आमखास मैदान ते किर्लेअर पर्यंत त्याची दहशत असलेल्या बुड्डी लाईन कॅनोड परिसरामध्ये देखील त्याची धिंड काढली। पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी छत्रपती संभाजीनगरातील गुन्हेगारांची दहशत कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेवगाव शहरातून अहिल्यानगर रोड, श्रीरामपूर रोड, मिरी मार्गे नगर रोड यांसह सर्वच महामार्गांची दुरावस्था झालेली आहे। या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगावचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे यांना निवेदन देण्यात आले। अरुण मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रत्येक रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्यामुळे हे रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत। या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे दुचाकी, शाळकरी मुले, वयस्कर व्यक्ती यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। त्यामुळे या रस्त्यावर कायमच अपघात होत असतात। या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा 25 ऑगस्ट रोजी कोणताही इशारा न देता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असं मुंडे यांनी यावेळेस सांगितलं आहे। आज खरं तहसीलदार यांना भेटण्यासाठी आम्ही सर्व शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षीय या ठिकाणी जमा झालेलो होतो। विषय असा होता की शेवगाव शहरांतर्गत जे काही रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, या खड्ड्याची डागडुजी त्वरित होणं गरजेचं आहे। खरं तर अनेक शहर असतील, अनेक जिल्हे असतील, महानगरपालिका असतील, याचा आपण जर आढावा घेतला तर पावसाळी पूर्व काम जे असतात ते पावसाळी पूर्व काम प्रत्येक ठिकाणी होत असतात। खड्ड्यांचं निराकरण करणे, खड्डे भरणे, गटरी काढणे, गटरी साफ करणे हे काम होत असतात। परंतु शेवगाव शहराची परिस्थिती जर पाहिली तर संपूर्णपणे जर पाऊस आला तर संपूर्ण रस्ता जलमय झालेला असतो। त्या खड्ड्याला 2-2 फूट खड्डे पडलेत। आपण जर आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जर खाली बस स्टँड चौकाकडे गेलो तर त्या ठिकाणी 2-2 फुटाचे खड्डे पडलेले आहेत। आणि अशा ठिकाणी जर ते पाण्याने भरले तर त्या ठिकाणी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत। त्या ठिकाणी मिरी रोड असेल, या ठिकाणी अनेक शाळेतले विद्यार्थी असतात, इयत्ता 2री 3रीच्या विद्यार्थ्यापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, त्यांचे देखील त्या ठिकाणी अपघात होतात। आणि अशा वेळेस या अपघात जर झाले आणि याच्यामध्ये जर एखादी जीवितहानी झाली तर खरं तर या जीवितहानीला जबाबदार कोण हा प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये आलेलो होतो। खरं तर यामध्ये कुठल्या एजन्सीकडे काम आहे किंवा ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे की नगरपालिकेकडे आहे, याची जबाबदारी निश्चित व्हायला पाहिजे। आणि त्यानुसार जर त्या ठिकाणी कुठला अपघात झाला तर त्या कार्यालयावरती, त्या सरकारी यंत्रणेवर तो ठपका ठेवला गेला पाहिजे अशी मागणी आम्ही घेऊन आलेलो होतो। जर या ठिकाणी येत्या 25 तारखेपर्यंत या सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, नगर परिषद असेल, यांच्या माध्यमातून हे जर खड्डे भरले गेले नाही आणि नागरिकांना जर ती सुविधा मिळाली नाही तर 25 तारखेला सर्व शाहूकरांसह सर्व पक्षीय लोक या ठिकाणी खड्ड्यांमध्ये मोठमोठी झाडं लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। रास्ता रोको जरी करण्याची पाळी आली तरी आम्ही यासाठी करणार असं आम्ही या ठिकाणी निक्षून तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं। आज माननीय तहसीलदारांना शेवगाव तालुक्यातील रस्त्याला पडलेल्या खड्ड्याचं निवेदन आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे। शेवगाव तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की शेवगाव शहरमध्ये येणारा पाहुणा तो आजारी पडल्याशिवाय राहत नाही। आणि आमची सुद्धा वाईट परिस्थिती, शेवगावच्या बाहेर जर पैठणला जायचं असेल, इकडं नगरला जायचं असेल तर एवढं खड्ड्याचं साम्राज्य झाले। गावामध्ये सुद्धा, गावातून साधे विद्यार्थी मिरी रोडने जर हायस्कूलला, कॉलेजला जायचं म्हणलं तरी खूप खड्ड्यामुळे ते पडलेत, कित्येक फ्रॅक्चर झालेत। इतकी वाईट परिस्थिती असताना दुर्दैवांनी याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही। आज तिसगाव ते पैठण रस्ता चालू असताना ते एजन्सीकडे रस्ता आहे, ते एजन्सी नाट्यवात्यातली असं आमच्या कानावे, आणि त्याच्यामुळं लोकप्रतिनिधीच्या नात्यात असल्यामुळं हे खड्डे बुजायचे नाही काय अशी परिस्थिती निर्माण झाली। ह्या रस्त्याला एवढे मोठे खड्डे तयार झाले। शेवगाव शहर असन, पैठणला जाणारा रस्ता असन, पैठणला लोक नाथाला दर्शनाला जातात, वेगवेगळ्या विधी जाव्यासारख्या विधीला जातात, पण आज परिस्थिती अशी आहे तिकडं जायचं तर प्रचंड हाल आणि प्रचंड खराब रस्ता झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून 1 वर्षापासून हा रस्ता खराब आहे, याच्यात दुर्लक्ष झालंय। मोठ्या एजन्सीला काम देण्यात आलंय, त्या एजन्सीच्या
याच्यामध्ये नमूद आहे की त्या 2 वर्ष काम चालणार आहे, पण पुढील 2 वर्षामध्ये जे पडणारे आता खड्डे त्यांनी बुजवले पाहिजे, पण ते खड्डे बुजवल्या जात नाही. त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलंय. शेवगाव शहर मध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्याचं निवेदन दिलंय. मी प्रशासनाला विनंती केलेली आहे, तहसीलदाराला आम्ही सर्व बरोबर आहेत की हे खड्डे तातडीने बुजले पाहिजे. त्या संदर्भातली तातडीची त्या ज्या एजन्सी आहेत, ह्या रोड आता 82 गट रोड नाही म्हणतात, पण जे 82 गट आहेत, जे कोणत्या एजन्सीकडे दिलेत, अशी बैठक तातडीने लावून याचं सोल्युशन केलं पाहिजे. नसता एक उग्र स्वरूपाचं आंदोलन आणि जे काम चाललंय रस्त्यानी ते सगळी मशिनरी उभा करून आम्ही बंद करू, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही तहसीलदाराला दिलंय. आणि तातडीने त्याची बैठक सगळ्यांच्या आणि जनतेच्या प्रतिनिधीची म्हणजे हेदालच्या कार्यकर्त्याची एक बैठक सर्वपक्षीय लावली पाहिजे, अशी विनंती आपण तहसीलदाराला केली. शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामे, आरोग्य सेवा, बांधकाम विभागातील पारदर्शकता तसेच आदिवासी आणि वंचित समाजाच्या मूलभूत हक्कांशी संबंधित गंभीर तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात येत असून त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्या करत ज्या घरकुल लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली आहेत, मात्र ती फक्त कागदावरच आहेत, प्रत्यक्षात त्यांना लाभ मिळालेला नाही, ही प्रमुख मागणी घेऊन धरणे आंदोलन करत येणाऱ्या काही दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 15 ऑगस्ट रोजी आम्ही अनोख्या पद्धतीने आंदोलन करू, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. आमच्या विविध मागण्या अशा आहेत की घरकुल संदर्भात घरकुल आलेलं आहे, पण ते प्रत्यक्षात नाही, ते फक्त कागदावरच दिसतोय. घरकुलाचा भ्रष्टाचार मी तर आतापर्यंत ऐकलं होतं की अधिकारी लोक जे गट विकास अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील, आतापर्यंत हे संडास खाऊन गेले, गटारे खाऊन गेले. पण पहिल्यांदा मी बघितलं शिरपूर तालुक्यातील जेवढे पण अधिकारी आहेत हे लोक माणसाचं घर वाळूचा सिंदखेडा तालुक्यातलं जे वाळूचा ठेका घेतलेला होता ठेकेदाराने, तो वाळू त्याने सिंदखेडाच्या त्याच्या हातीत तो वाळूचा उपसा करावा, पण तो शिरपूर तालुक्यात येऊन वाळू चोरी करून नेऊन जातो. तोपर्यंत तहसीलदार जेवढे पण अधिकारी आहेत कुठलेही लक्ष देत नाही. तिसरा मुद्दा, आमचे धनसिंग राजपूत हे वयोवृद्ध 75 वर्ष ते आजूबाजूचे वय आहे, त्यांच्या शेतात अतिक्रमण गावकरी गुंडांनी अतिक्रमण केलेलं आहे 2 वर्षापासून. तिथं वारंवार निवेदनं देऊन सुद्धा कुठलीही दखल घेतली जात नाही. एक आपला लौकीचा मुद्दा आहे, त्यांचा पण सेम मुद्दा आहे, त्यांचं पण घरकुल आलेलं आहे फक्त कागदावर. हे भ्रष्टाचारी अधिकारी पूर्ण भ्रष्टाचार करून. काय तुमची आता मागणी? आमची मागणी अशी आहे की आमच्या जेवढे पण आम्ही निवेदनं दिले आहेत अधिकाऱ्यांना, त्या निवेदनाचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. जसं की शासनाच्या जेव्हा आम्ही मागण्या केलेल्या आहेत, जसं की तुम्हाला सांगतो मागणी नंबर 1 घरकुल घोटाळ्याबाबत. मागण्या का सांगू? काय तुमच्या मागण्या मान्य नाही झाला तर तुम्ही काय कराल? आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषणाचं तर आम्ही दिलेलं आहे आव्हान, पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि त्या संबंधित जेवढे पण अधिकारी आहेत, जे सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी सुद्धा आम्ही भरपूर असे निवेदनं दिलेले आहेत, कुठली दखल घेत नाही, निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे, कुठलीच कारवाई होत नाहीये. आपले पूर्वीचे जे जिल्हाधिकारी होते पापडकर साहेब, यांना भरपूर निवेदनं दिले गेले, तरी सुद्धा शिरपूर तालुक्यामध्ये कुठलंही ॲक्शन घेत नाही, कुठल्याही पत्राला कारवाई करत नाही, काही नाही. आता आमची ठाम भूमिका आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्या जेवढ्या पण मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि 15 ऑगस्टला या शासनाला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. भिवंडीत कामगारांवरील अन्यायाविरोधात CPI पक्षाच्या वतीने सहआयुक्त कामगार कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे 200 ते 300 महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान पक्षाचे नेते विजय कांबळे यांनी इशारा देत सांगितले की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 11 तारखेला बुलढाणा येथे राहणाऱ्या कामगार मंत्र्यांच्या घरी बैठक घेण्यात येईल. कामगारांवरील अन्याय थांबवणे आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या
ठाण्यात तातडीने मान्य करण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली असून यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते. आंदोलन केले आहे कारण काय? आजचं जे आंदोलन आहे ते विशेषतः बांधकाम कामगारांचं आंदोलन आहे. महाराष्ट्र सरकारने एक दक्षता समिती म्हणून एक समिती नेमली आहे आणि त्या समितीच्या वतीनं ह्या कामगारांची हॅरेसमेंट होते, त्यांना त्यांचे छळवणूक केली जाते. स्पेशली त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसणाऱ्या गोष्टी सुद्धा ते करतायत आणि म्हणून त्या विरोधात शिवाय कल्याणकारी बोर्ड जे आहे ते 10 वर्षापासून बनलं नाही, ते कल्याणकारी बोर्ड सुद्धा बनलं पाहिजे. याशिवाय ज्या सुविधा त्यांना दिल्या जात आहेत त्या वस्तुरूपाने जे दिल्या जात आहेत त्या वस्तुरूपाने न देता डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळायला पाहिजेत म्हणून पण आजच्या आपण मागणी करतोय. याशिवाय सरकार जे आहे ते सरकारकडे सगळ्या सुविधा त्यांनी मंजूर केलेल्या असताना सुद्धा त्या सुविधा देण्यामध्ये सरकार टाळाटाळ करते. अशा अनेक मागण्या घेऊन आजचं हे बांधकाम कामगारांचं जे आंदोलन आहे ते आपण इथं सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर करतोय. हे जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रभर आज होत आहे, सगळ्याच कार्यालयावर हे आंदोलन आजचं होत आहे. तर त्याचाच भाग म्हणून आपण भिवंडीत सुद्धा हे आंदोलन करतोय. हे जे आंदोलन आहे हे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना म्हणून नोंदणीकृत जी संघटना आहे त्या संघटनेच्या वतीने आणि त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. हे पाठिंबाच्या सहित आम्ही हे आंदोलन आज करतोय. आता आम्ही 11 सप्टेंबरला मंत्री महोदय जे आहेत, कामगार मंत्री महोदय जे आहेत त्यांच्या घरावर आम्ही ठिय्या आंदोलन करतोय. जर आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्ही ते आंदोलन करतोय. त्याचा इशारा सुद्धा आज आम्ही देतोय. स्पेनमधील 111 गोविंदा खेळाडू संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी करता ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी कसून सराव देखील सुरू केला आहे. दहीहंडी उत्सव हा काही दिवसांवर आला असून ठाण्यातील विहंग चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी स्पेनवरून 111 गोविंदा खेळाडू ठाण्यामध्ये दाखल झालेत. Marrecs de Sal, we are from Sal and Girona in Catalonia, next to Spain, and well, since 29 years ago, we have been performing human towers, castells in Sal. How do you feel like in India? These pyramids are shown in India, and there is you are 107 people are here. Yes, we are more than 100 people, and we came here. It's a very far place from Girona, our city, and Sal. And well, we are really excited because we have visited some Govinda Pataks, and it was really a fantasy. It was impressive, and well, we are very excited to be here to perform human towers, to know how Indian people live their lives, how they work, and well, it's fantastic. How many challenges are there to do a human pyramid? How many layers? Talents. We have to. We want to act 3 different times. Tomorrow we will be in Gate of India, and then we will perform a human tower in the Indian Independence Day. When we elevate the flag, we will perform in celebration for your independence 79 years ago. I think it was 79, 70, yes. And finally, we will be at Dahihandi, seeing Govinda constructions, and also performing our human towers. Which years are record break to pyramids? Sorry? How many record break? I can't. How many times we are here? Okay, we arrived yesterday here, and we will be until next Tuesday. On 19, we leave to our city. Thank you. Thank you. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 79व्या
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना बस स्थानक परिसरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने मॉक ड्रिल पार पाडली। सकाळपासूनच बस स्थानक परिसरात पोलिसांची गस्त वाढली होती, तर प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ आणि भीती पसरली होती। या मॉक ड्रिलचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी संभाव्य दहशतवादी कृत्यांना आळा घालणे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत पथकाची तत्परता तपासणे हा होता। मॉक ड्रिल दरम्यान बस स्थानकात एक संशयास्पद बॅग ठेवण्यात आली। पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ती बॅग तपासून सुरक्षित ठिकाणी हलवली। बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे प्रमुख विजय केदार यांनी सांगितले की सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दहशतवादी घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि जनतेचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी आमचे पथक नेहमीच सज्ज आहे। या सरावात स्थानिक पोलीस, वाहतूक शाखा आणि सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले, तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले। आता 15 ऑगस्ट आहे। या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय बन्सल कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सूचनेनुसार आपण 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आपण एक संशयित बॅग ठेवल्याचा, बॉम्ब सदृश्य वस्तू असलेल्या बॅगचा आपण डेमो केलेला आहे। यामध्ये आपण जी संशयित बॅग ठेवली होती ती पब्लिक जिथे बसतात त्यांच्या जवळ ठेवली होती आणि त्यांना न माहीत असताना ती बॅग सापडल्यानंतर पुढे आपण काय केलं पाहिजे, पोलिसांना कसा संपर्क केला पाहिजे किंवा वस्तू सापडल्यानंतर आपण त्याची कशी हाताळणी केली पाहिजे किंवा त्याला हात न लावता सुरक्षित अंतरावर जाऊन थांबलं पाहिजे। त्यानंतर कॉल आल्यानंतर जेव्हा पथक येते, बॉम्ब शोधक नाशक पथक आल्यानंतर त्यांना कसं सहकार्य करावं किंवा त्या संशयित वस्तूपासून सुरक्षित अंतरावर राहून त्यांना कसं सहकार्य करता येईल याविषयी जनतेमध्ये जनजागृती केली। तसेच आमच्या बीडीएस पथकाने येऊन त्या संशयित वस्तूच्या व्यवस्थित त्याची हाताळणी करून त्यामध्ये असलेली संशयित वस्तू हस्तगत करून ती सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। अशा प्रकारे हा बीडीएसचा हा जो डेमो आहे हा आपण सक्सेसफुली आपण केलेला आहे। सर मला सांगा, तुम्ही जेव्हा पहिला कॉल दिला होता त्यानंतर कसं घडलं आणि नेमकी किती वेळ लागला आपल्या बॉम्ब शोधक पथकाला, कधी व्हेरीफाय झाला आणि कधी डिस्पोज झाला, सगळं काय? साधारणतः 4:50 आपल्याला बॉम्ब सदृश्य वस्तू असलेल्या बॅग मिळाल्याचा कॉल आलेला होता। त्यानुसार आपण कॉल मिळाल्याच्या 10 मिनिटाच्या आत आपण त्यामध्ये आपल्या कार्यालयातून सगळी गाडीची तयारी करून सगळ्या वस्तू घेऊन आपण तिथून रवाना होतो। त्यानंतर आम्हाला इथे येण्यास साधारणतः 10 मिनिट लागले। त्या 10 मिनिटानंतर आम्ही ऑलरेडी एकदा कॉर्डन केलेलं होतं पोलिसांनी। त्यानुसार त्या कॉर्डन केलेल्या ठिकाणी जी संशयित वस्तू आहे त्याची आम्ही प्रथम डॉगच्या सहाय्याने संशयित वस्तूची तपासणी केली आणि डॉगने आपल्याला सिग्नल दिलं की याच्यामध्ये बॉम्ब सदृश्य स्फोटक असल्याचे आहे। तर त्याबाबत त्यांनी कॉल दिल्यानंतर आपण त्याची एक्सरेच्या सहाय्याने चेकिंग केलं की आतमध्ये काय आहे, म्हणजे मेकॅनिझम काय आहे। तर आयडीचं मेकॅनिझम आपल्याला मिळून आलेलं आहे त्यामध्ये। त्यानंतर आपण त्या वस्तू संशयित बॅगेला आपलं एक TM4 मशीन असतं जे आपण आता पाहिलं असेल, त्या TM4च्या सहाय्याने आपण ते एका सुरक्षित स्थळी घेऊन गेलो आणि त्यानंतर त्याच्यामधून ती संशयित वस्तू काढून आपण ती सेफ डिस्पोजल एरियामध्ये घेऊन गेलेलो आहे। माझं नाव PSI विजय केदार, मी बॉम्ब शोधक नाशक पथकाचा प्रमुख आहे जालना जिल्हा येथे। आणि जनतेला एवढीच माझी विनंती आहे की सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्टेशन, बस स्टँड इत्यादी ठिकाणी वावरताना जर एखादी संशयित वस्तू मिळाली तर स्वतः ती खोलण्याऐवजी जवळच्या आपल्या बस स्थानकामध्ये असलेल्या गार्डला किंवा मग पोलिसांना किंवा मग कंट्रोल रूम पोलिसांच्या डायल 112 नंबर कॉल करून आपण माहिती देऊ शकता, परंतु स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नये। कारण की संशयित वस्तू ही कधी आपल्याला ठेवलेल्या आतमध्ये काय आहे माहीत नसतं आणि खूप नाजूक असतात। त्यांना थोडंसं जरी आपण हे केलं तर आतमध्ये जर मेकॅनिझम असेल तर ते एका क्षणात ॲक्टिवेट होतं आणि ते बॉम्बस्फोट होऊ शकतो। तर सगळ्या जनतेला एवढीच माझी विनंती आहे की 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येवर की आपण सर्वांनी बस स्थानक म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वावरताना संशयित वस्तूपासून काळजी घ्यावी।
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त प्रसादाच्या विरोधात वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबा देवस्थान या ठिकाणचे ग्रामस्थ आणि भाविक आक्रमक झाले आहेत। गेल्या काही दिवसात भेसळयुक्त प्रसादावर अन्न आणि औषध प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई केली जात आहे, मात्र ज्योतिबा डोंगरावर वारंवार भेसळयुक्त पेढे सापडत असल्याने भक्तांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे म्हणत ठोस कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे। तर माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे। काय नेमकी घडते ज्योतिबावर भाविकांना प्रतिसाद दिल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या बाबतीत, कारण या कारवाई झाली अशा प्रकारचे भेसळ पेढे विकले जातात, चर्चा आहे वारंवार। काय सध्याची परिस्थिती 3 ते 4 ते 5 वर्ष तुम्ही आता पाहिलेलं आहे, 3 कारवाया मोठ्या झाल्या। त्या कारवाया झाल्या असल्याने सुद्धा त्या लोकांना सोडून देणं, त्याच्यावर कारवाई न होणं हे सगळ्यात शोकांतिक आहे। कारण साधी गोष्ट आहे साहेब, आपण एकामेकाची जर अंगावर धावून गेलो, पोलीस कंप्लीट झाली तर तिथे दिवसभर बसून 151 करून आम्हाला तहसीलदारला पाठवलं जातं। तर ह्या आमच्या भाविकाच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांच्यावर 2-2 टन पेढे जप्त केलं असताना त्या लोकांच्यावर कारवाई होत नाही, ही शोकांतिक आहे। आणि आमच्या भाविकांच्या आणि आमच्या ज्योतिबाची बदनामी चाललेली आहे या अन्न भेसळवाल्यांनी, ही त्वरित थांबावी। हे आत्ता हे साधं आंदोलनाची सुरुवात करतोय, नाहीतर ह्या भाविकांच्याशी मी आव्हान केलं तर अख्खा ज्योतिबा फुलेल आणि ह्या अन्न भेसळवाल्यांना त्याची उत्तरे द्यावी लागतील, एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो। का वारंवार इतक्या वेळा कारवाया विक्रेत्यांचं धाडस का वाढते, का अशा पद्धतीनं त्याच्यात खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे अन्न आणि भेसळवाले आहेत ना, यांचंच अभय फार मोठे दिसते। कारण मी प्रत्येक मिटिंगला ज्योतिबाचा पुजारी म्हणून प्रत्येक मिटिंगला हजर असतो। आमचा भाविक आला पाहिजे आणि तो सुखरूप घरी गेला पाहिजे, ही संकल्पना आम्ही देवापाशी मांडतो। परंतु अन्न भेसळ हे निर्भीड लोक झाल्यासारखं मला वाटलं, ते गेंड्याच्या कातड्याचे आहेत का असं मला वाटायला लागलं। कारण हे जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि तहसीलदार प्रांतांच्या समोर सुद्धा हा विषय गेला की पेढे सुद्धा मी हे इथं बांधलेलं प्रदूषण आहे त्यांच्या समोर सुद्धा मांडलं, परंतु त्यांचे लगे बांधव आहेत असं मला त्याच्यात वाटते। त्यांच्याकडे हप्ते घेतात का पैसे घेतात काय घेतात, पण ते घेतात म्हणूनच हे चालू आहे असं माझं मत आहे। काय आता कशा पद्धतीची पेढे विकली जातात? अतिशय त्याच्यावर कुठलीही एक्सपायर डेट नाही साहेब, कधी भरले ते कसं कळणार, हे विकायलाच परवानगी नाही असं माझं मत आहे। आणि हा पेढा खायला एक देतात आणि ह्याच्यात एक भरला जातो, हे सगळ्यात वाईट आहे। आणि हे आमच्या भाविकांच्या लहान मुलांच्या सगळ्या जीवितच धोका आहे। चिमगावमध्ये हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या थोड्या दिवसात झाला होता की आणि तुम्ही त्या सगळ्या विक्रेत्यांच्या विरोधात भूमिका घेतला, असं एक वातावरण निर्माण केलं जातं, काय साहेब? मी ज्योतिबाची शपथ घेऊन सांगतो, मी पुजाऱ्याचा मुलगा, मी कुणाच्या धंद्याविरुद्ध निघालो नाही, कुणाच्या वाईट करायची माझी इच्छाशक्ती नाही। तिने पेढे विकायला माझं बंधन नाही, तिने पेढे चांगलं विकायला पाहिजे हे जर मी म्हणत असेल साहेब, तिने माझ्यावर मोर्चा काढला ग्रामपंचायतला, माझे 2 लाखाचे पेढे जप्त झाले, तुम्ही पैसे भरून द्या, हे कुठला कायदा काढला येईल? मी लोकशाहीत जगणारा कार्यकर्ता आहे, मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे, मला लोकशाहीने तुम्हाला विचारायचा अधिकार नाही, हे जे का लेबल लावलं मला विचारायचा अधिकार आहे का नाही? तर ते विचारा गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही विचारायला नाही, मला अन्न भेसळवाले येऊन विचारून द्या, कुठला कायदा काढला येईल? कोण विचारणार ते अन्न भेसळवाला? 50 वेळा विचारले मी अन्न भेसळवाला, आणि माझं आव्हान आहे हे पेढा त्यांनी सांगावा चांगला आहे म्हणून। हे काय करतात, भेसळ करतात आणि दुसरे पेढे टेस्टला देतात आणि हे टेस्टला देत नाहीत, असं त्या भेसळ अधिकाऱ्यावर माझा आरोप आहे। मी 15 दिवसाचा अल्टिमेटेड माझ्या त्या नोटीसमध्ये दिलेला आहे। 15 दिवसाच्या कारवाईत आमरण उपोषणाला ज्योतिबावरतीच बसणार। काय कारवाई? पेढे चुकीचे अजिबात ज्योतिबावर चालणार नाही, कलाकांतर नाहीच नाही चालणार। त्यांनी चांगले पेढे विकावं त्याबद्दल माझं दुमत नसणार। राज्य सरकार आणि कोल्हापुरातील कृषी विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील 50हून अधिक शेतकऱ्यांसाठी कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या दौऱ्याअंतर्गत शेतकरी बँगलोर म्हैसूर या ठिकाणी असलेल्या शेती प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यासाठी गेले। 4 दिवसांचा हा अभ्यास दौरा करून हे शेतकरी आज थेट विमानाने कोल्हापुरात दाखल झाले। अभ्यास दौरा करून विमानाने परतण्याचा शेतकऱ्यांच्या राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे। हे शेतकरी
विमानतळावर परतताच त्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले। यावेळेस अभ्यास दौऱ्यासोबत पहिल्यांदाच केलेल्या विमान प्रवासाचा आनंद देखील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला। नाव अजित शिवाजी पवार, राहणार कलनागवाडी, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर। आम्ही बेंगलोरला गेलो होतो की नवीन काहीतरी शिकण्यासाठी। तर बेंगलोरमध्ये आम्हाला कळले की नवीन नवीन जाती कोणत्या कोणत्या आहेत, आंबा कसा लावायचा, पेरू कसा लावायचा, भात कसं घ्यायचं, हे आम्हाला नवीन तंत्रज्ञान तिथं शिकवलं। त्याच्यानंतर आम्हाला कुक्कुटपालनाची माहिती दिली, मत्स्य व्यवसायाची माहिती दिली। तिथं नवीन नवीन प्रयोग कसं घेतलं जातात, तुम्ही शेतात काय काय केलं पाहिजे याची आम्हाला तिने तिथल्या ज्या अधिकारी होते कृषी विभागाचे तिने आम्हाला पूर्ण माहिती दिली। तसेच आम्ही बेंगलोरला गेलो। म्हैसूरमध्ये आम्हाला शेती सेंद्रिय शेती कशी करायची ही आम्हाला दावलं। शेतात तुम्ही नवीन नवीन प्रयोग घेतल्यानंतर कोणतं वाण वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणत्या वेळी कोणतं खत घातलं पाहिजे हे आम्हाला म्हैसूरला सुद्धा शिकवलं। तर हे सगळं श्रेय जातं हे कृषी विभागाची आत्मा ही संस्था, या आत्मा संस्थेला ते श्रेय जातं आहे। त्याच्यानंतर आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते न भूतो ना भविष्य असं पालकमंत्र्यांनी आम्हाला जे परराज्य दौरा घडवला त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो। मुरकुटेवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। मी माझा तालुक्यात नाचणीत पहिला नंबर आलेला आहे आणि मला नंबर आल्यावर मला इथं त्यांनी मीटिंगमध्ये बोलवून घेतल्यानंतर मला सांगितलं की तुमचा असा असा कार्यक्रम आहे आणि आम्ही तुम्हाला बाहेरच्या देशाला पाठवणार आहे आणि तुम्ही तिथनं तर काहीतरी शेतीची माहिती घेऊन तुम्ही लोकांना शिकवण्यासाठी जाऊन यायचं आहे। मग त्याच्यासाठी आंबेडकर साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि आमचा सर्व खर्च आंबेडकर साहेबांनी केला आणि विमानाने आम्हाला त्यांनी पाठवलं आणि तिथला संपूर्ण काय असेल जबाबदारी ते आपली माणसं लावून आमची सोय केली आणि आम्हाला परत विमानानं घेऊन परत घरी आले। त्याच्याबद्दल आम्ही आंबेडकर साहेबांचे अभिनंदन मानतो। मी तिथं शेती नाचण्याची शेती बघितली, भाताची शेती बघितली, फळावर बघितलं, पण आमच्या इथं आत्ता पावसाळ्यात जे पीक नाही ते पीक तिथं सगळं संपूर्ण आता आंबा तयार आहे, परत मोसंबी तयार आहेत, परत बावची नाचणी हे पिकं सेंद्रिय खतामध्ये तयार आहेत। ही सगळी तिथं पिकं आम्ही तिथून बघून येऊन आता आम्ही सेंद्रिय पद्धतीनं पीक करण्याचं आम्ही आमच्या भागातल्या लोकांना सांगून त्याची सुधारणा करणार आहे। मी डॉक्टर अशोक कुमार पिसाळ, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर। त्याचबरोबर आपल्या या विभागाच्या विस्तार केंद्राचा मी प्रमुख विस्तार कृषी विद्यावेत्ता असून तर या भागातील आपल्या शेतकऱ्यांना आपल्या भागात घेणाऱ्या पिकांबद्दल माहिती म्हणजे उपप्रवृत्ती विभागामध्ये मुख्यतः आंबा, फणस किंवा इतर फळबागा, नारळ वगैरे ज्याचं मोठ्या प्रमाणात योगदान हे पीक उत्पादनामध्ये होऊ शकतं, तर त्या अनुषंगानं भारतीय स्तरावरची हॉर्टिकल्चर किंवा उद्यानविद्या विषयक जी संशोधन संस्था बेंगलोरची त्या ठिकाणी या शेतकऱ्यांची व्हिजिट किंवा ही शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला होता आणि या दौऱ्यादरम्यान आपल्याकडं येणाऱ्या विविध फळझाडांना कशाप्रकारे निगा घ्यावी, त्याचबरोबर काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणजे ह्या फळं काढल्यानंतर त्याचं मार्केटमध्ये किंवा बाजारमूल्य हे वाढवण्यासाठी किंवा त्यावर प्रक्रिया करून त्यापासून अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना CFTR आहे म्हणजे केंद्रीय अन्नधान्य प्रक्रिया संस्था म्हैसूर इथंही शेतकऱ्यांनी ह्या दौरा किंवा अभ्यास केलेला आहे की ज्यायोगे ते उत्पादन घेत असलेली जी पिकं आहेत त्या पिकांच्या फक्त उत्पादन नाही तर त्याच्यानंतर काढणी पश्चात तंत्रज्ञान किंवा त्यामार्फत वेगवेगळी उत्पादनं घेऊन ज्यामुळं त्यांचं बाजारमूल्य वाढेल आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारची ही राष्ट्रीय अन्नधान्य किंवा केंद्रीय अन्नधान्य प्रक्रिया संस्था म्हैसूरची इथं जाऊनसुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि निश्चितच ते स्वतः या अभ्यास दौऱ्याचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनात भर घालतीलच, त्याचबरोबर त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळं आपल्या या भागात उत्पादनात ते चांगल्या प्रकारे बदल करतील, आसपासच्या
शेतकऱ्यांना यापासून प्रोत्साहन मिळेल आणि शेती उद्योगात एकंदरीतच आपल्याला विकास आणि उत्पादन वाढ ही झालेली यामध्ये दिसेल. नवी मुंबईतील खारघरमध्ये असलेल्या श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात 619 बालरुग्णांवर यशस्वीपणे हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई एअरपोर्ट यांच्या नेतृत्वाखाली गिफ्ट ऑफ लाईफ या प्रकल्पाअंतर्गत 10 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. या संपूर्ण यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर याबद्दल आनंद साजरा करण्यासाठी भारताचे माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी उपस्थित राहून रुग्णालयाच्या आणि रोटरी क्लबच्या सर्व टीमचे कौतुक केले आणि जास्तीत जास्त बालकांवर उपचार व्हावेत यासाठी मी या टीम सोबत मागील 4 वर्षापासून आहे आणि यापुढेही सोबत असेल असे गावस्कर यांनी सांगितले आहे. पिक्चरमधलं स्टेटस आहे त्यामध्ये असं म्हटलं की पेशव्यांनी मराठ्यांचं साम्राज्य इंग्रजांना विकलं, पुन्हा एकदा त्यांनी ब्राह्मण समाजाला डिवचलंय, कसं पाहता? एक गोष्ट अशी आहे की विशेषतः कोकणाचा जो इतिहास आहे हा सामाजिक ऐक्याचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं काही शेवटी भास्करराव हे एक ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांनी याचा पुनर्विचार करावा आणि सामाजिक ऐक्य कसंच व्यवस्थित राहील कोकणातलं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. भाई पाहायला गेलं तर मुंबई गोवा महामार्गावरून चाकरमाने अवघ्या काही दिवसांमध्ये दाखल होणार आहेत, मात्र त्याची दुरावस्था झालेली आहे. याच संदर्भात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे, काय कसं पाहता? बघा, ते सुद्धा सत्तेमध्ये होते 2.5 वर्ष. शेवटी कोकणाचा जो हायवेचा प्रश्न आहे हा काही तांत्रिक मुद्द्यामुळे प्रलंबित आहे. विशेषतः ज्या एजन्सीज रायगड डिस्ट्रिक्टमध्ये नेमल्या गेल्या त्यांना खरं तर त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासनाने मदतसुद्धा केली. स्वतः गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं होतं. प्रसंगी ॲडव्हान्ससुद्धा देण्याची तयारी दाखवली. म्हणजे असं कधीही झालेलं नाही आहे की सरकारने दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे मागे राहिलं. त्याला काही तांत्रिक मुद्दे कारणीभूत आहेत आणि हे तांत्रिक मुद्दे निश्चितपणे दूर झाले पाहिजेत. त्याच्यासाठी प्रयत्नसुद्धा चालू आहेत. आत्ताच मी गडकरी साहेबांशी मगाशी माझं बोलणं करून दिलेलं होतं आणि गडकरी साहेबांचं म्हणणं होतं की येत्या 3 महिन्यामध्ये आम्ही हे पूर्ण करू. शेवटी गडकरी साहेबांनी एवढं संपूर्ण भारताचा कायापालट केला, परंतु ते सुद्धा त्यांनासुद्धा असं वाटत होतं की माझ्याकडून एकच हे राहावा, हे त्यांनासुद्धा ह्याची खंत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. तर 3 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल याची मला खात्री आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका पाहता अजित पवार गटाच्या आणि दुसरं एक मला सांगायचं आहे. बघा, मी काय स्वतः तंत्रज्ञ नाही, परंतु ज्यावेळेला कोकण रेल्वेची निर्मिती झाली त्यावेळेला मोठ्या प्रमाणात बोगदेसुद्धा करायला लागले कोकणामध्ये येण्यासाठी आणि ज्यावेळेला आपण हिल कटिंग करतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये दरडीसुद्धा कोसळल्या गेल्या काही दिवसांमध्ये. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच एकंदरीतच आपल्याला या प्रश्नाकडे वेगळ्या तऱ्हेने बघायला लागेल. कारण ज्या पद्धतीने रत्नागिरी जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातून मार्ग काढायला लागतो तर संपूर्ण डोंगराळ असा हा प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे झालेलं कोणाला आम्हालासुद्धा वाटतं की वेळेत झालं पाहिजे. मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. रस्त्याचं काम सुरू करताना किती टीका होती मला माहिती आहे. अगदी माझ्यावर व्यंगचित्रसुद्धा काढली लोकांनी, म्हणजे विरोधकांनी, पण तो रस्ता तयार होऊन आता जवळजवळ 8-9 वर्ष झाले. म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने सिंधुदुर्गमध्ये ॲक्विजिशन पूर्ण केलं आणि ज्या पद्धतीने काम पूर्ण करून घेतलं, परंतु त्याच्यानंतरसुद्धा काही काळ अडचणी आलेल्याच आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. काही वेळेला पूल खचण्याचे प्रकार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एकंदरीतच कोकणामध्ये कोकण रेल्वे हा एक चमत्कार होता, परंतु तसा चमत्कार घडवण्यासाठी तेवढेच तांत्रिक कौशल्यसुद्धा त्याच्यामध्ये पणाला लावायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे जरी उशीर झालेला असला तरी हा कायमस्वरूपी टिकणारा रस्ता व्हावा असेच आम्हाला सगळ्यांना वाटतं. आगामी स्थानिक निवडणुकांचा पाहता अजित पवार गटानं जबाबदारी जी आहे, म्हणजे अजित पवारांची जी जबाबदारी आहे ती नवाब मलिकांकडे दिलेली आहे आणि त्यांना प्रमुख केलेलं आहे या निवडणुकांसाठी. बघा, दादांनी काय करावं याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही. शेवटी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात
आणि त्यांनी विचार करून घेतलेला निर्णय असेल, त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही कॉमेंट करणं योग्य मानतो. भाई, राक्षसी बहुमतामुळे सरकारला जनतेचा विसर पडला आहे अशी टीका जी आहे ती विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आणि कारण आनंदाचा शिधा जी योजना होती ती योजना आता बंद पडणार असे ते म्हणतात, काय सांगा? एक गोष्ट अशी आहे की आपली जी महिलांसाठीची योजना आहे तीसुद्धा बंद पडणार असंच ते म्हणत होते, परंतु तसं काय घडलं नाही. आपण ही योजना अत्यंत सक्षमपणे महाराष्ट्र शासनाने चालवली आणि आजसुद्धा वेळेवर पैसे हे महाराष्ट्रातल्या महिलांना मिळत आहेत. आता आनंदाचा शिधा कुठल्या कुठल्या प्रसंगी द्यावा याचा निर्णय शासन घेत असतं. काही वेळेला आपण ते चतुर्थीच्या वेळेला देतो, काही वेळेला दिवाळीच्या वेळेला देतो, काही वेळेला आंबेडकर जयंतीच्या वेळेला आपण ते दिलेले होते. आणि त्याच्यामुळे शासन जसा निर्णय घेते त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होत असते. आणि त्याच्यामुळे पहिलं प्राधान्य हे आमचं महिलांच्या योजनेला आहे आणि त्याच्यामुळे ती योजना व्यवस्थित चालू आहे याचा आम्हाला समाधान आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना विनायक राऊतांनी असं म्हटलं, सरशी तिथे पारशी त्यात त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे ते येणाऱ्या काळात 20 ते 25 आमदार घेऊन देवाभाऊंच्या गटातही दिसतील. विनाकारण कोणाला तरी चिडवायचं म्हणून ही स्टेटमेंट केली जातात, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. आमचा पक्ष एकसंघ आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांच्याच पाठिंब्यावर उभा राहिला आहे. तेच आमचे एकमेव नेते आहेत आणि तेच आमचे नेते राहतील. भाई, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश आहेत त्यांच्याकडे एक विनंती केली आहे की लोकशाही मरते त्याला पाणी द्या अशा पद्धतीची मागणी केली आहे. बघा, शेवटी असं आहे की त्यांच्या अनेक याचिका या सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत. नेहमी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारे विधानं हे त्यांच्याकडून होत असतात, इतर कोणाकडून ती होत नसतात. शेवटी न्यायव्यवस्थेचा मान हा ठेवायला लागतो आणि त्याच्यामुळे तो न्यायव्यवस्थेचा मान सर्वांनी ठेवावा अशी आमची सार्थ अशी अपेक्षा असते. आणि त्यांनी काय मागणी केली याच्यापेक्षा कुठलीही गोष्ट ही शेवटी पिटिशनच्या माध्यमातून न्यायालयाच्या समोर यायला लागते आणि ती आल्यानंतर त्याच्यावर विचार होतो आणि ते जर कायदेशीर मागणी असेल तर ती मान्यसुद्धा होते. केवळ त्यांची सत्ता गेली म्हणून लोकशाहीला काहीतरी म्हणणं किंवा चुकीचं चाललं आहे असं बोलणं हे मुळातच चुकीचं आहे. कारण ते स्वतः लोकशाही मानतात की नाही मला माहिती नाही, पण लोकशाही मानत असतील तर त्यांनी लोकमताचा आदर ठेवला पाहिजे. ते निर्धास्त राहिले, त्यांनी इलेक्शन सिरियसली घेतली नाही, कारण लोकसभेमध्ये त्यांना चांगलं यश मिळालेलं होतं आणि ते यश मिळाल्यामुळे ते झोपून राहिले. आमचं सरकार मात्र काम करत राहिलं, लोकांपर्यंत पोचत राहिलं, लोकांसाठी वेगवेगळ्या योजना, लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की योजना आणल्यानंतर त्याचा परिणाम जो लोकांवर झाला हे त्यांच्या ध्यानीमानीसुद्धा नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या भ्रमात ते वावरले आणि त्याचा परिणाम हा त्यांना निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम भोगायला लागले. बावनकुळे साहेब चौकूळ आंबोलीमध्ये राहिले होते, तर जर तुम्ही केलेला कबूल आहे तर गावकर प्रश्न सुटला आहे, परंतु अजून त्याचं सातबाराचं वाटप केव्हा होईल काय वाटतं तुम्हाला? त्या संदर्भात काय बोलणं झालं आहे का तुमचं? जे गेळेचं वाटप आहे 15 ऑगस्टला करण्याचा आमचा विचार आहे, कारण गेळे छोटं गाव आहे, तिथली मोजणी झालेली आहे. आंबोली चौकूळची मोजणी झाल्याबरोबर त्याचे 7-12 तयार होतील आणि त्याचं वाटप होईल. परंतु लोकांचे म्हणणं असं आहे की वनक्षेत्र ज्या जमिनीला लागलेलं आहे त्या जमिनीचा आणि कबुलातदार सदरामध्ये असलेल्या जमिनीचं एका वेळेला वाटप व्हावं. तर या संदर्भात मी वनमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, महसूल मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या संदर्भातली जी केस आहे त्याचा निकाल आमच्यासारखा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे चुकीने ही वनसंज्ञा लागलेली आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि ती वनसंज्ञा नाही आहे, खरं तर 35 सेक्शनखाली एक्सेस लँड म्हणून त्याची नोंद झालेली होती, परंतु तो 35 सेक्शन हा ह्या जमिनीला लागू होत नाही. म्हणजे एकतर तो सरकारी जमिनीला लागू नसतो आणि ही जमीन संपूर्ण गावाची असल्यामुळे होल्डिंगची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे बसतं आणि त्याच्यामुळे जो निकाल लागलेला आहे तो योग्य निकाल आहे. त्याची अंमलबजावणी शासनाकडून होण्यासाठी हा आता राज्य शासनाकडे निकाल गेलेला आहे आणि माझी खात्री आहे की या निकालामध्ये सुद्धा राज्य शासनाकडून आम्हाला न्याय मिळेल.
तर काही कार्यकर्त्यांनी असं म्हटलंय की पुन्हा एकदा शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं आणि त्या वक्तव्यावर उदय सामंत म्हणतात की पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली तर त्यात वावगं काय? आपल्याला वाटतं का पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे? बघा, प्रत्येकालाच वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, त्याच्यामध्ये गैर काय असं बिलकुल नाही. परंतु ज्यावेळेला साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला फडणवीस साहेबांनी सुद्धा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं होतं आणि चांगल्या तऱ्हेने ते त्यांच्यावर साथीला राहिले. आतासुद्धा हा निर्णय वरिष्ठांनी घ्यायचा असतो. जोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत तर त्यांच्यावर अतिशय चांगले संबंध हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. त्याच्यामुळे राज्य चालवण्यामध्ये कुठलीही अडचण आहे असं बिलकुल नाही. ज्यावेळेला उद्या फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला केंद्रामध्ये जायचा तर त्यावेळेला कोण मुख्यमंत्री हा प्रश्न निर्माण होईल. तर आमचीसुद्धा इच्छा असते की केंद्रामध्ये फडणवीस साहेब गेले तर एकनाथ शिंदेसाहेब पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री होतील अशी आम्ही अपेक्षा करतो. त्याच्यामध्ये काही गैर आहे असं बिलकुल नाही. आपल्या नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं याच्यामध्ये काही गैर नाही. परंतु युतीचा धर्म पाळायला लागतो आणि त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. कोण मुख्यमंत्री आहे कोण उपमुख्यमंत्री आहे ह्याला फारसं महत्त्व न देता हे महायुतीचं राज्य आहे आणि फडणवीस साहेबसुद्धा आमचेच आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही वाईट वाटत नाही की ते मुख्यमंत्री आहेत म्हणून. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा. भावनिक आणि श्रद्धेचा विषय असता तर एक वेळ चिकन आणि मटन दुकानं बंद ठेवली चालली असती. मात्र स्वतंत्र दिनी मटन चिकनची दुकानं बंद ठेवणं हे मला पटत नाही. एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घरचा आहे सरकारला दिला असं वाटतं. बघा, हे काय जनरल हा निर्णय नाही. हा निर्णय काही महापालिकांनी घेतलेला निर्णय आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला ही सुद्धा विसरता येणार नाही की 15 ऑगस्ट आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आलेली आहे आणि त्याच्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी कोणी मांस मटण खातात असं बिलकुल नाही. त्याचासुद्धा आदर ह्या निमित्ताने झालेला आहे. तर आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. भाई, राज्य सरकारने 30 जूनपर्यंत दोडामार्गमधील हत्ती आहेत ते हटवले जातील असं म्हटलं होतं. जवळपास बघायला तर जुलै ऑगस्ट आलं, अजूनपर्यंत त्या हत्तींची बंदोबस्त करण्यात आलेला आहे. दोडामार्गमध्ये ढोल बजाव आंदोलनाचा इशारा बाबूराव धुळे यांनी दिला. उद्या एक गोष्ट लक्षात घ्या की आपण नेहमीच पावसाळा हा जून महिन्यात चालू होतो, पण यंदाचं एक एक्सेप्शनल वर्ष असं आहे की अगदी एप्रिल एंडलाच पावसाळा सुरू झाला. म्हणजे एप्रिल मे पूर्ण पावसामध्ये गेले 1.5 महिना आणि त्याच्यामुळे कारवाई ही पावसामध्ये होऊ शकत नाही. वनताराची लोकंसुद्धा जी आली होती त्यांनी पाहणी केली. त्यांनी सांगितलेलं आहे की पाऊस कमी झाल्यानंतर याच्या संदर्भात काहीतरी निर्णय घेता येईल. तर तो निर्णय पाऊस कमी झाल्यानंतरच घेता येईल. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे पुढची कारवाई होऊ शकलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. भाई, नाशिक पालकमंत्रीपद जे आहे त्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असताना आता त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. म्हणजे आता भुजबळ जे आहेत ते देखील त्यामध्ये सामील आहेत. याकडे कसं बघता? बघा, शेवटी पालकमंत्री कोण असावा हा अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. शेवटी पूर्वीप्रमाणेच आमच्याकडे ते पद असावं अशी अपेक्षा व्यक्त केली तर ते चुकीचं नाही, कारण ते आमच्याकडे पद होतं. भुजबळ साहेब नाशिकचेच आहेत त्याच्यामुळे त्यांची अपेक्षा आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे आणि त्याच्यामुळे कुंभमेळ्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी आपल्या महाजन साहेबांवर असल्यामुळे स्वाभाविकच त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे. आता ही कायमस्वरूपी दिली की तात्पुरती स्वरूपात दिली हे मुख्यमंत्र्यांना अधिक चांगलं माहिती असणार. परंतु महाजन साहेबांनी आतापर्यंतसुद्धा कुंभमेळ्याची जबाबदारी ही जबाबदारीने पार पाडलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याला अनुसरून म्हणजे आता आपण म्हणता की हा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्री घेतील आणि अगदी दुपारी बावनकुळे साहेब देखील म्हणाले होते की मुख्यमंत्री ज्या ठिकाणी पाठवतील त्या ठिकाणी जाणं हे बंधनकारक असतं. मात्र आता छगनभुजबळ असं म्हणतायत की मी गोंदियाला जाणार नाही, जो झेंडावंदन आहे ते नाशिकचं मी करणार. म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जो निर्णय आहे त्याचा अनादर करण्याचं वाटतं का तुम्हाला? बघा, ते एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी कॉमेंट करणं योग्य नाही. शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि त्यांनी दिलेला निर्णय हा सर्वांनीच मानला पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी एक आहे. मी मंत्रिमंडळाचा सदस्य होतो, राज्यमंत्री होतो, कॅबिनेट मंत्री होतो. नेहमीच आम्हाला जे निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले
त्याचं पालन आम्ही केलेलं आहे. मग मुख्यमंत्री पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला मी राज्यमंत्री होतो त्यावेळेला फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, ज्यावेळेला मी मंत्री होतो त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे त्यांनी दिलेले निर्णय हे आम्ही नेहमीच मानलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एक महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग आहे, तर त्या परंपरेचा मान सर्वांनीच ठेवावा. मनोज जरांगे पाटील पुन्हा मराठा आरक्षणावर एल्गार उडवताना दिसत आहेत आणि ते म्हणतात की मी मुंबईला निघतोय, सरकारने याची दखल घ्यावी आणि मराठा आरक्षणाची पुन्हा त्यांनी आवाज उठवलेला आहे. कसं बघताय त्याकडे? कसं आहे, मागणी तर मान्य झालेली, अनेक लोक आज काम करत आहेत आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना ही संधी मिळालेली आहे तर त्या लोकांच्या बाबतीतसुद्धा विचार केला पाहिजे. तर मला असं वाटतं की सगळं व्यवस्थित चाललं आहे तर त्यांनीसुद्धा थोडासा संयम राखणं आवश्यक आहे. भाई त्याच्यावर प्रश्न, ओबीसी आणि मराठामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न फडणवीस करतायत असा त्याने थेट आरोप केला आणि त्याने असं म्हटलं की गोव्याच्या अधिवेशनामध्ये ओबीसीच्या फडणवीस गेले होते आणि एक वेगळा कॉन्ट्रोवर्सी त्याने यावर वक्तव्य केलेलं आहे. नाही बघा, फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्येच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झालेला होता आणि आता केलेला निर्णय हा काळाच्या कसोटीवर उतरेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्या निर्णयाचा लाभ आज मराठा समाजाला होतो आहे आणि त्याच्यामुळे हा तसाच तो लाभ त्यांना मिळत राहावा अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार. आणि यानंतर आपण वळूया राजकीय विश्लेषणाकडे.